नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे पनीर भुर्जी। त्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे गरम करायला। आता त्याच्यामध्ये तेल टाकूया। 1 चमचा तेल टाकायचं आणि पनीर भुर्जी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं म्हणजे टेस्ट चांगली येते। हे बटर वितळले आता आपण याच्यामध्ये हा कांदा टाकूया। इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो आता याच्यामध्ये परतूया। चांगला लालसर होईपर्यंत परतायचा। आता थोडासा रंग बदललाय कांद्याचा। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया। 2-3 मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात ते असं त्या तेलामध्ये अशा परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये एक टमाटा टाकूया बारीक चिरलेला। हा टमाटा सुद्धा चांगला या कांद्यामध्ये आपण परतून घ्यायचा। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये हा कांदा टमाटा चांगला परतून होईल, चांगला शिजेल। आता 2 मिनिट झालेले आहेत। हा कांदा टमाटा परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकूया। थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर टाकायची, थोडासा गरम मसाला टाकायचा आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं। आता इथं मी हे बेसन घेतलेलं आहे भाजून, खरपूस भाजायचं बेसन आणि ह्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं। त्याच्यामुळं ही पनीरची भुर्जी एकदम चांगली होते। हे थोडंसं परतायचं याच्यामध्ये। आपण हे चांगलं भाजलेलं आहे त्यामुळे जास्त याला परतण्याची गरज नाही। आता आपण याच्यामध्ये थोडंसं दही टाकूया। आता आपण याच्यामध्ये दही टाकूया। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडं ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आपण म्हणजे हे मसाले करपणार नाहीत आणि हे सगळं मिक्स होऊन जाईल। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकूया। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये टाका आणि हे मिक्स करून घ्या। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। ही कसुरी मेथी आहे ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकूया। थोडंसं पाणी टाकून परत हे चांगलं असं परतून घ्यायचं। बेसन आणि दही टाकल्यामुळे ही पनीर भुर्जी चांगली अशी मिळून येते। असं पनीर फक्त दिसत नाही असं वेगळं, याच्यामध्ये असं घट्टपणा येतो त्या भुर्जीला। आता आपण याच्यामध्ये हे पनीर टाकूया। स्मॅश केलेलं पनीर आता आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया। पनीर किसलं तरी चालतं किंवा हाताने कुस्करलं तरी सुद्धा चालतं। आता हे चांगलं मिक्स करूया याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकायचं, हे मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि 1-2 मिनिट याला झाकून ठेवूया। थोडंसं टाकायचं, जास्त नाही। बस आता हे असं चांगलं मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिटांसाठी आपण ही भुर्जी झाकून ठेवूया। आता 2 मिनिट झाले आहेत, आपण बघूया। आता ही पनीर भुर्जी तयार झाली आहे। आता आपण तिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पनीर भुर्जी करून बघा। याच्यामध्ये मी वेगळा पदार्थ टाकलेला आहे, दही आणि बेसन। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पनीर भुर्जी करून बघा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।